एकदा एक अतिशहाणा, अतिसुशिक्षित, पाश्चात्य लगबग संस्कृतीला सर्वस्व समजणारा माणूस एका ठिकाणी फिरायला गेला होता. तेथे पर्वतावर एका गुहेत एक साधू महाराज राहत होते. अनेक माणसे श्रद्धेने त्यांचे दर्शन घेण्यासाठी गुहेत जात होती. या स्वतःला अतिशहाणा समजणाऱ्या माणसाला त्या साधूची चेष्टा करून इतरांसमोर स्वतःला हुशार म्हणून दाखवण्याची इच्छा झाली. तो त्या साधूच्या गुहेत गेला. साधूला नमस्कार न करता तेथेच उभा राहिला. साधू महाराजांनी त्याला जवळ बोलावले आणि विचारले की, बोल बेटा, तुला काय पाहिजे? तो म्हणाला, मला मोक्ष कसा असतो त्याचा अनुभव घ्यायचा आहे. तसेच देव कसा असतो हे पण बघायचे आहे. साधू महाराजांनी विचार केला आणि ते त्याला म्हणाले की, बेटा, त्यात एवढे कठीण काहीच नाही. मी तुला मोक्ष कसा असतो आणि देव कसा दिसतो हे दोन्ही दाखवेन, पण त्यासाठी तुला एक काम करावे लागेल. त्या माणसाने विचारले की, कोणते काम? साधू महाराजांनी त्याला थोडी खडीसाखर खायला दिली. त्या माणसाने ती खडीसाखर खाल्ली. साधू महाराज, बेटा, खाल्लीस का खडीसाखर? तो माणूस, हो खाल्ली. दाखवा आता मोक्ष कसा असतो ते. साधू महाराज, हो नक्कीच दाखवतो, पण मला एक सांग की, तुला खडीसाखरेची चव कशी वाटली? तो माणूस, कशी म्हणजे काय? खडीसाखर गोडच असते, तिची चव गोडच लागणार ना? साधू महाराज, हो, पण गोड म्हणजे कशी? तो अतिशहाणा माणूस खूप विचार करायला लागला. गोड चव म्हणजे कशी? साधू महाराज, बेटा, विचार कर आणि गोड चव म्हणजे कशी या प्रश्नाचे उत्तर शोध. साधू महाराज, बेटा, विचार कर आणि गोड चव म्हणजे नक्की कशी या प्रश्नाचे उत्तर शोध. ज्या दिवशी तुला या प्रश्नाचे उत्तर मिळेल त्या दिवशी तुला मोक्ष कसा असतो आणि देव कसा दिसतो या दोन्ही प्रश्नांची उत्तरे पण मिळतील.